नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि आपण पाहत आहात सारांश. आज जरा दुसऱ्या गावी जातो आहे, म्हणजे पर्यटनासाठी, फिरण्यासाठी. पण अचानक मला एक विषय आठवला, म्हणून म्हणलं चला चालता चालता आपण गाडीमध्येच व्हिडिओ करूयात. विषय असा आहे की सध्या संपूर्ण भारतामध्ये जे कॉक्रोच आंदोलन आहे, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आहे आणि अभिजित दिपके हे त्याचं नेतृत्व करतायत आणि योगायोगाने ते आपल्या मराठवाड्यामधलेच आहेत. आणि बऱ्याच दिवसानंतर मराठवाड्यामध्ये विद्यार्थी चळवळीला असं एक नेतृत्व लाभलेलं आहे, जे सध्या राष्ट्रीय पातळीवर म्हणजे त्याचं नेतृत्व करतो या आंदोलनाचं. नीट परीक्षेमध्ये झालेला घोटाळा हा या पाठीमागं आहे. परंतु या आंदोलनानंतर देशामध्ये दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. त्यातली पहिली प्रतिक्रिया आहे की हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, तर आपण याच्या बाजूला उभं राहायला पाहिजे. आणि माझेही व्यक्तिगत तेच मत होतं की आपण या पाठीमागं उभं राहायला पाहिजे. आणि त्या संदर्भातला मी एक व्हिडिओ पण केलेला होता. आणि दुसरं असं आहे की ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं हे आंदोलन हाताळलेलं आहे त्याच्यावरनं थोडे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे आपण असं बघितलं की शेतकऱ्यांचं जे आंदोलन होतं ते अत्यंत निर्घुणपणे चिरडण्यात आलं होतं. की म्हणजे अगदी दिल्लीच्या जवळ आणि दिल्लीच्या सीमेवर झालेलं हे शेतकऱ्यांचं आंदोलन, ज्याच्यामध्ये अक्षरशः लाखो शेतकरी अनेक महिने तळ ठोकून होते. जे शेतकऱ्यांच्या संदर्भातले जे केंद्र शासनाने कायदे केले होते, हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नव्हते, त्यांच्या विरुद्ध होते, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये होती. आणि त्यामुळं अक्षरशः लाखो हजारो शेतकरी हे तळ ठोकून होते. पण केंद्र शासनानं म्हणजे त्या ठिकाणी हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी अक्षरशः मिलिटरी बोलवलेली होती आणि खिळे त्याच्यामध्ये टाकले होते रस्त्यामध्ये, त्यांचे पाणी बंद केलं, म्हणजे अनेक प्रश्न निर्माण केले होते. आणि उलट काही आंदोलकांवर तर ट्रक म्हणजे जीप चालवल्याची घटना घडलेल्या, त्यात काही जण आंदोलक ते शहीद झाले होते. म्हणजे ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती मणिपूरची आहे की मणिपूरमध्ये सध्या एवढं वातावरण पेटलेलं आहे मणिपूरमध्ये. म्हणजे त्या ठिकाणी दोन ज्या तिथल्या जमाती आहेत त्यांच्यामध्ये जो संघर्ष पेटलेला आहे, तर कित्येक जण त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण त्याकडेही केंद्र शासन ज्या पद्धतीनं पाहत आहे त्याबद्दल आंदोलकांमध्ये देशामध्ये नाराजी दिसून येते. परंतु आपण असं बघतो की पुन्हा एकदा नीटच्या संदर्भातच आपण असा विचार करू शकतो की जे काँग्रेसचं जे आंदोलन चालू आहे NSUIचं, ते तर म्हणजे अभिजित दिपके यांनी घोषणा करण्याच्या कितीतरी अगोदर हे आंदोलन चालू होतं. आणि पण त्यांना केंद्र शासनाने अतिशय निर्घुणपणे ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर लाठीमार केला, त्यांना त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव केला. हे सगळं आपण पाहिलेलं आहे या विविध चॅनलवर. या तुलनेमध्ये आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा अभिजित दिपकेंचं जे आपण कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन बघतो, याच्यामध्ये मात्र चित्र निराळ आहे. म्हणजे अक्षरशः की जंतर मंतरवर जेव्हा अभिजित दिपके हे तिथे आंदोलन करणार होते, तर 7 दिवस अगोदर त्याची परवानगी घ्यावी असा नियम असताना उलट पोलीस गेलं तिथे. जेव्हा दिपके अमेरिकेतनं आले तेव्हा पोलीस स्वतः विमानतळावर गेले आणि त्यांनी परवानगी दिली. म्हणजे ही एक फारच आश्चर्यकारक गोष्ट आहे की एकीकडे केंद्र सरकार ज्या पद्धतीनं अन्य विरोधकांशी वागत आहे, तसं मात्र या आंदोलनाशी वागत नाहीये. हे मात्र 100% खरं आहे. म्हणजे ते पोलीस केंद्र तिथे गेले विमानतळावर, त्यांनी अभिजित दिपकेंना तिथे जाऊन परवानगी दिली, परवानगी न मागता. विशेष म्हणजे हे किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर अभिजित दिपके जेव्हा जंतर मंतरला आले, आंदोलन सुरू केलं. जंतर मंतरच्या आंदोलनाची जो इतिहास आहे तो फार ज्वलंत इतिहास आहे. तो म्हणजे अक्षरशः फार मोठा लढा आहे. तिथे महिनोनं महिने, दिवसेनं दिवस, कित्येक दिवस त्या ठिकाणी जे आहे तर ते आंदोलन चालत असतं. पण दिपकेंचं आंदोलन हे अवघ्या 4 तासामध्ये हे आंदोलन संपलं. म्हणजे हे बहुतेकदा हे पहिल्यांदा असं घडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे दिपकेंनी देशाला सांगायला पाहिजे होतं की हे आम्ही केवळ प्रतिकात्मक आंदोलन करतोय आणि हे 2-4 तासामध्ये संपेल. पण देशातल्या तरुणांना असं वाटत होतं किंवा देशात जे काही ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांना असं वाटत होतं की हे आंदोलन आता जवळपास जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान
जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. अवघ्या 4-5 तासात हे आंदोलन संपलं. बरं, गंमत म्हणजे या आंदोलनामध्ये पोलीस इतके सौजन्यानं वागत होते त्या सगळ्या आंदोलक आणि दीपकेंशी की असं वाटत होतं की म्हणजे हे पोलीस भारतातले आहेत की हे स्कॉटलँड वगैरे तिकडले आहेत की इतके मानवतावादी दृष्टीने ते वागतायत त्यांच्याशी. तर हे समजून घेतलं पाहिजे की मग असं वाटायला लागतं की हे आंदोलन जे आहे अभिजित दीपके हे मला वाटतं केंद्र सरकारचे अत्यंत लाडके आणि आवडते विरोधी असले पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे का असं होत आहे की एकीकडं केंद्र सरकार विरोधकांच्या आंदोलनाला बद्दल इतकी खंबीर भूमिका घेत आहे आणि इकडे मात्र दीपकेंना त्यांनी पायघड्या घातलेल्या आहेत विरोध करण्यासाठी. हे विशेष आहे. असं का होत आहे? तर त्याचं कारण असं, सुरुवातीला तर असं वाटत होतं की दीपकेंना आपण सगळे म्हणजे आपल्या सगळ्यांना हे वाटत होतं की दीपकेंना अटक केल्या जाईल वगैरे वगैरे वगैरे. पण तसंही मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की असं होणार नाही, अटक वगैरे होणार नाही. कारण की हे आंदोलन व्हावं ही स्वतः केंद्र सरकारची भूमिका आहे. अशी स्थिती आता निर्माण झालेली आहे. तर तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल की मी असं का बोलतोय. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो काय ते. मुळामध्ये प्रयत्न असा आहे की जे उग्र आंदोलन काँग्रेसनं उभा केलेलं आहे या नीटच्या पेपर घोटाळ्याच्या विरोधात आणि काँग्रेसची जी विद्यार्थी संघटना NSUI आणि युवक काँग्रेस यांनी भारताच्या संपूर्ण भागामध्ये महाराष्ट्र अर्थात त्याला अपवाद आहे पाहिजे तसं काय आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ते आंदोलन उभं राहिलं असं दिसलेलं नाहीये. परंतु देशाच्या संपूर्ण भागामध्ये फार ज्वलंत त्यांनी हे जे आहे ते उभा केलंय आणि धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री यांचा राजीनामा मागितलेला आहे त्यांना श्रेय न देता अशा प्रकारचं एक विरोधक तयार करून ज्याला खरं म्हणजे ज्याला बी तर नाही पण C पार्टी म्हणता येईल असा एक विरोधक तयार करून जर उद्या राजीनामा झालाच तर त्याचं श्रेय हे काँग्रेसला न देता विरोधी पक्षाला न देता ते श्रेय आपण या कॉकरोच जनता पार्टीला देऊ शकतो किंवा अभिजित दीपकेमुळे हा राजीनामा झाला असं म्हणून राहुल गांधी यांचा जो प्रभाव आहे या देशातला आणि त्यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याला कुठेतरी कमी करण्यासाठी त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी तर असं काही एक योजना आखली गेली नाही आणि त्यामुळं तर काही या कॉकरोच मंडळीला जास्त त्या विरोधकाचं जे स्वागत होत आहे त्यांना कोणत्याही प्रकारची आडकाठी येत नाही. ते हवे तिथं आंदोलन करू शकतायत अशी स्थिती निर्माण झालेली आहे. काल परवा पुण्यामध्ये आंदोलन झालं पण ते विद्यापीठामध्ये झालं. कोणते आंदोलन हे कलेक्टर ऑफिस समोर होत असतं जिल्हाधिकाऱ्यासमोर होत असतं मग त्यांना निवेदन दिली जातात. पण ते सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये झालं आणि त्यांना ती परवानगी मिळालेली आहे. आणि माझा असा अंदाज आहे की जिथे जिथे कॉकरोच जनता पार्टी अभिजित दीपके आंदोलन करण्यासाठी परवानगी मागतील त्यांना ती डोळे झाकून दिली जाईल. इथे नाही संपूर्ण देशात दिली जाईल. त्याचं कारण असं आहे की काँग्रेसचं राहुल गांधी युवक काँग्रेस आणि NSUI आणि विरोधी पक्ष बाकीचे यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन उभं केलेलं या देशामध्ये त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्याची वेळ जवळपास येऊन ठेपलेली आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाची जर आपण जे मागचा जर इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये मंत्र्यांचा राजीनामा आतापर्यंत कुठे घेतलं गेल्याचं केंद्रामध्ये एक उदाहरण आहे. फार एखादं उदाहरण तुम्हाला सापडू शकेल अकबर यांचं पण त्याचं कारण थोडं निराळं होतं. ओके, तर मी हे म्हणत होतो की अशा पद्धतीनं जर उद्या ती वेळ आलीच तर त्याचं श्रेय काँग्रेसला आणि राहुल गांधीला न देता हे दीपकेंना द्यावं असा एक बुद्धिभेद करण्याचा तर प्रयत्न चालू आहे की काय असं सध्या जे आहे तर वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं अभिजित दीपके यांचं जे आंदोलन आहे या आंदोलनाला देशातले जे ॲक्टिव्हिस्ट आहेत जे चळवळ करणारे लोक हे फार सावधपणे त्या आंदोलनाला च्या विषयी ते प्रतिक्रिया व्यक्त करतायत. पण महाराष्ट्रामध्ये मात्र काही 2-3 महत्त्वाच्या मंडळींनी याला पाठिंबा दिलेला आहे अशी ही परिस्थिती आहे. पण गंमत काय असते आपल्याकडं की काही जण फारसा गंभीरपणे विचार न करता म्हणजे कोणत्याही गोष्टीला की त्यांना असं वाटतं की चला हे सुरू आहे ना तर याला आपण काही प्रमाणामध्ये का होईना पाठिंबा आपण याला देऊया. तर अशी ही एकंदरीत ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळं मला स्वतःला असं वाटतं की अभिजित दीपके यांचं जे आंदोलन आहे
ते आंदोलन आपण थोडं त्याच्याकडे लगेच हे न होता सावध प्रतिक्रिया याबद्दल व्यक्त करायला पाहिजे. म्हणजे विशेष म्हणजे काय की एखादा विरोधक उभा करण्याची जी शैली जी भाजपजवळ आहे ती इतर दुसऱ्याजवळ कोणाजवळही नाही आहे. म्हणजे आता मुख्यमंत्री काय म्हणाले की हे अराजकता आहे, हे आंदोलन अराजकता आहे आणि या आंदोलनाबद्दल ते बोलले. पण अभिजित दिपकेने लगेच पलटवार केला की बाबा जय भीम म्हणणं आणि बाबासाहेबांचा फोटो दाखवणं ही अराजकता आहे का, असा प्रश्न केला. म्हणजे हळूहळू दिपकेच्या विरोधात भाजप खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोलणार आहे आणि अभिजित दिपकेला मोठं करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं विरोधकाची जी धार आहे, विरोधकाचं जे महत्त्व आहे हे कमी करण्याचा प्रयत्न आहे असं मला स्वतःला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर कॉमेंट्समध्ये सांगा, तुमचे विचार कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं. आणि तुम्हाला जर आवडला तर हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.